तर पुढील आदेशापर्यंत पाकिस्तानींना परत जाण्यासाठी भारताकडून वेळ देण्यात आलेला आहे। मात्र अटारी बॉर्डरवरून इथून पाकिस्तानकडून मात्र यामध्ये अडथळे आणले जात आहेत। आज केवळ 15 पाकिस्तानी नागरिक जे आहेत ते पाकिस्तानमध्ये जाऊ शकलेले आहेत। अटारी बॉर्डरचे दरवाजे आता उघडलेत, मात्र ज्यांच्याकडे पाकिस्तानचा पासपोर्ट आहे त्याच लोकांना फक्त पाकिस्तानचा व्हिसा आहे त्याच लोकांना फक्त पाकिस्तानमध्ये घेतले जाते। ही एक महिला आहे जी अटारी बॉर्डरवर तिच्या लहान या बाळाचा पाकिस्तानी व्हिसा नसल्यामुळे तिला बाळाला नेता आलेलं नाहीये। अटारी बॉर्डरवरून फक्त आता पाकिस्तानी नागरिकांना पाकिस्तानामध्ये सोडलं जात आहे। अटारी बॉर्डरवरती ही सगळी चेकिंग जी आहे ती सकाळपासून सुरू आहे आणि फक्त पाकिस्तानाचं नागरिकत्व असलेल्यांनाच आतमध्ये सोडलं जातं आणि पुन्हा त्यांच्या देशामध्ये सोडलं जातं। मात्र आता एक असं उदाहरण समोर आलंय की 1 वर्षाचं बाळ जे भारतामध्ये जन्मलेलं आहे त्या महिलेचं नागरिकत्व पाकिस्तानी आहे, मात्र बाळ जे आहे ते भारतीय आहे आणि म्हणून बाळाला नेता येणार नाही अशी अट जी आहे ती भारतीय सैन्यानं टाकली आणि त्यानंतर बाळाला सोडून जाताना या मातेनं टाहू फोडलेला आहे। आपण पाहतो की त्या महिलेला आता पाकिस्तानामध्ये जाण्यासाठी सोडण्यात आलेला आहे, मात्र बाळाला मात्र आता नेता येणार नाही अशा पद्धतीची अट पाकिस्तानी दूतावास असेल किंवा मग भारतीय सैन्य असेल यांच्यामध्ये संवाद साधल्यानंतर जो काही निर्णय झाला तो झालेला आहे। आणि आता जे बाळ त्या इस्माच्या हातामध्ये दिसतं आहे त्याची माता पाकिस्तानामध्ये जाते आहे, मात्र बाळाला या कंडिशनमुळे नेता येत नाही आणि म्हणून तिनं टाहू फोडल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आहे। सकाळपासून ही महिला या बाळासहित आम्हाला पाकिस्तानमध्ये जायचं आहे अशा पद्धतीचा प्रयत्न करत होती। भारतीय जे काही लष्कराचे जवान आहेत त्यांच्याशी संवाद साधत होती, मात्र भारतीय लष्कराने ही अट ठेवलेली होती की महिला पाकिस्तानी नागरिक आहे त्यामुळे तिला आम्ही जाऊ देऊ, मात्र बाळाचं नागरिकत्व हे भारतीय आहे आणि त्यामुळे त्याला सोडता येणार नाही कारण ते नियमात बसत नाही, तशा पद्धतीचा कुठला कायदा नाही आणि म्हणून आता या सीमेवरती हे जे दृश्य आहे ते पाहायला मिळतं आहे। एका मातेला आपलं स्वतःचं 1 वर्षाचं बाळ सोडून पाकिस्तानामध्ये जावं लागतं आणि तशी या पद्धतीची सगळ्यांकडून आता जी काही हळहळ जी आहे ती व्यक्त केली जाते आहे। या बाळाला पुन्हा पाकिस्तानामध्ये नेण्यासाठी जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पुढच्या काही दिवसामध्ये पार पडल्यानंतर त्या बाळाला पुन्हा पाकिस्तानामध्ये नेता येईल, मात्र सध्या तरी त्या मातेला आपलं स्वतःचं 1 वर्षाचं बाळ सोडून पाकिस्तानामध्ये जावं लागतं आणि तशा पद्धतीची सगळी जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती आता पार पडल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर मैं दोनों सरकारों से कह रही हूँ, आप लोग बच्चों और माओ को क्यों अलग कर रहे हो? इन लोगों का उसमें क्या कसूर? हम लोगों ने थोड़ी ना बोला था कि